संजय शिरसाट साहेब या ठिकाणी आले. सर काय सांगाल, पूरस्थितीची आपण पाहणी केली. करमाळा तालुक्यामध्ये 2 ठिकाणी आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातून सर्वीकडे आम्ही मंत्री ही पूरग्रस्ताची पाहणी करतो, परंतु इकडची परिस्थिती पाहता इतकी भयानक आहे त्याची कल्पना करा. मी महिलांना बोललो, अधिकाऱ्यांना बोललो, नागरिकांशी बोललो, परंतु त्यांच्या शेतातलं किती नुकसान झालं ते सुद्धा त्यांना आता आजच्या घडीत ते सुद्धा सांगू शकतात. काही पिकं अशी आहेत की जी एकदा हा सीझन गेला म्हणून थांबत नाही, तर पुढच्या 5 वर्ष त्यांना पिकं घेता येणार नाही, अशा फळबागा उद्ध्वस्त झालेल्या. म्हणून याचा आता एक निर्णय आम्ही घेतो. इथलच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही ड्रोनने याची सर्वात पंचनामे करा. तुम्हाला आता तलाट्याला काय, ज्याचं शेत आहे त्याला शेतात जाता येत नाही, तलाठी कधी जाईल, कधी तो पंचनामे करत आणि कसा पंचनामा करू शकतो. म्हणून हे सगळं आता पंचनामे ड्रोनने झाले पाहिजे, एक तर सरसकट झाले पाहिजे. हे आमचं एक तर आमची भूमिका राहणार आहे. हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम करमाळा तालुक्यातील 10 ते 12 गावं, तसेच नदीच्या सीना नदीच्या पलीकडची काही गावं, असं म्हणून ह्या गावांमध्ये सीना नदीच्या पाण्याने टोटल शेतीचं नुकसान झालेलं आहे. माती वाहून गेलेली आहे. 1 वर्षाच्या किंवा 1 वर्षाच्या पिकाने किंवा एका पिकाने ते भरून येणार नाही. मदत तशा स्वरूपाची नसून या विशेष भागासाठी विशेष म्हणून काही पॅकेजची वगैरे मागणी करणार. निश्चितच आहे. काय झालेलं आहे, काही लोकांचा गैरसमज झालाय. ऊस गेला, तूर गेली म्हणजे आता मग आमच्या फळबागाचं काय, असं नाहीये. पंचनामे सर्वोच्च होणार आहे आणि त्यांना मदत दिली जाणार आहे. आणि फळबागा जातात ना, तर त्याला उदाहरणार्थ तर एखादा मोसंबीचा बाग असतो, त्याच्यात एवढं पाणी झालेलं का हातचे घडलं तर ते गेलीच गेली, परंतु ते रोप जेव्हा रिकामी होती पुढचे 5-7 वर्ष त्यांना पुन्हा पीक येणार नाही. म्हणून हे नुकसान छोटं नाहीये, हे मोठं आहे, प्रमाण मोठं आहे. शासनाने सुद्धा आता कालच्या कॅबिनेटमध्ये 2000 कोटी तातडीने वितरित केले, परंतु ही तोकडी मदत आहे. इनिशियल स्टेज ज्याला म्हणतो ती मदत आहे. आता मुख्यमंत्र्यांसहित सर्व जेव्हा आम्ही फिरतोय त्याचा एक पॅकेज काय देत आहे त्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि मी स्वतः या जिल्ह्याला जास्त पॅकेज कसं देता येईल त्याचा प्रयत्न. 65 मिलीमीटर पावसाचा जो अंदाज म्हणजे निकष लावला जातो तो या ठिकाणी लागू होत नाही. त्यासाठी काही निकष नाही. आता ह्या अशा पूर परिस्थितीमध्ये निकष लावत बसणं, फुटपट्टी लावत बसणं हा मार्ग नसतो. शेतीच खरडून गेलेली काही लोकांची त्याला काय तुम्ही निकष लावणार आहे, कोणतं 65 मिलीमीटरचं लावणार. म्हणून वस्तुस्थितीला धरून आपल्याला पंचनामे करावे लागणार आहे. तुम्ही असं हे नियम जर लावत बसले ना तर मग पुन्हा शेतकऱ्याचा उद्रेक होईल, तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी अवस्था. केंद्र शासनाचं हेक्टरी 2 हेक्टरी असे काय अनुदान देण्याचे काय निकष आहेत आणि महाराष्ट्र शासनाचे सुद्धा त्या संदर्भात सुद्धा काय 2 हेक्टरचा पूर्वी होतं, आपण 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. परंतु आजची परिस्थिती जर पाहिली, या असा पाऊस 50 वर्षात कधी झालेला नाही. आणि म्हणून आता ही स्केल लावत बसणं, हे मोजमाप करणं आता शक्य नाही, करू पण नाही आणि करणार पण नाही. सरकारने त्या सर्व गोष्टीची दखल करून घेतलेली. आम्ही जे काही इतके 500-600 किलोमीटर फिरतोय त्याच्या मागचंच कारण आहे की वस्तुस्थिती त्यांच्या कानावर गेली पाहिजे. सर, उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की दुष्काळग्रस्त किंवा इतर जे शेतीमधलं जे नुकसान झालं त्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या. आता आपलं सरकार आहे, आपण अशा प्रकारे 50,000 हेक्टरी मदत देणार. बघा, आम्ही राजकारणाचा विषय आताच्या घडीला कुठे काढणार, आम्हाला त्याच्याशी घेणदेण नाही. शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याला जे देता येईल ते सरकार देईल. शेतकऱ्यांच्या साठी हे सरकार आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि तुम्हाला याचं प्रचिती सुद्धा येईल. या सरकारने शेतकऱ्यांसाठी जे करायचं ते संपूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. एक महिन्या तातडीची मदत मिळणार आता कलेक्टरच्या माध्यमातून आधी असेल, आता पंचनामा झाले, तहसीलदार वगैरे